मराठीमध्ये एक नाटक आलेलं होतं अनेक वर्षांपूर्वी. त्याचं नाव होतं साठेचं काय करायचं. या नाटकामध्ये साठे नावाचं एक कॅरेक्टर की ज्याला स्वतःलाच प्रश्न पडलेला असतो की मी काय इथे, मी माझं काय केलं पाहिजे, आणि त्यांना हा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे त्याच्या परिवारातले लोक, त्याची बायको, या दोघांनाही तोच प्रश्न पडलेला असतो की या माणसाचं काय करायचं. त्याचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स तयार होत असतात. नवाब मलिकांच्या बाबतीत सुद्धा हाच प्रश्न अजित पवार, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या महायुती सरकारसमोर हा एक प्रश्न निर्माण झालेला, आणि खास करून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस समोर. आणि म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे नाटक उलगडलेलं आहे ते नवाब मलिक यांचं काय करायचं. नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तकवरती मी आपल्यासमोर नवाब मलिक यांचं काय करायचं आणि या संदर्भात जे 5 प्रश्न उभे राहिलेले आहेत त्याची उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नवाब मलिक यांचं प्रकरण फारच इंटरेस्टिंग होतं. नवाब मलिक यांच्यावरती आरोप लावले होते की त्यांनी कुर्ला भागामध्ये गोवावाला कंपाऊंड या एका भागात जमीन विकत घेण्यासाठी हसीना पारकर, दाऊद इब्राहिमची बहीण, हिच्याबरोबर व्यवहार केला आणि त्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी एक जमीन खरेदी केली. या व्यवहारावरती सगळ्यात आधी तर एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने डायरेक्ट कुठल्या पद्धतीने केस घेऊ शकत नाहीत, तर NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीने दाऊद इब्राहिम गँगचे मुंबईतल्या जमीन व्यवहारांच्या संदर्भामध्ये एक FIR रजिस्टर केलेला होता. त्या FIRच्या अंतर्गत NIAचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं. ते सुरू असतानाच तो FIR एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने प्रेडिकेट ऑफेन्स म्हणून आपल्याकडे घेतला आणि त्याच्या आधारावरती ईडीच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पहिली अटक ही नवाब मलिक यांना करण्यात आली. त्यांचं म्हणणं होतं की दाऊद इब्राहिम गँग चा प्रॉपर्टी बिझनेस मुंबईतला हा हसीना पारकर चालवते. हसीना पारकर दाऊद इब्राहिमची बहीण, आणि त्या बहिणीच्या मार्फत जे व्यवहार झालेले त्या सगळ्याची चौकशी ही एन्फोर्समेंट डायरेक्टरेटच्या प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्टच्या अंतर्गत केली जाते. आणि म्हणून नवाब मलिक यांनी जो व्यवहार केला तो त्याच्यामध्ये येतो, आणि म्हणून नवाब मलिक यांना आम्ही अटक करत आहोत. आणि त्या पद्धतीने नवाब मलिक यांना जवळपास 1.5 वर्ष जेलमध्ये घालावी लागली. या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि नंतर स्वतः एकनाथ शिंदे यांनी आतंकवाद्यांशी संबंध ठेवले अशा पद्धतीचे आरोप सुद्धा नवाब मलिक यांच्यावरती लावलेले होते. पण आता मुळात प्रश्न हा निर्माण झालाय की नवाब मलिक यांची बेलवर, मेडिकल ग्राउंड्सवरती, की त्यांची तब्येत ठीक नाहीये, त्यांना त्या ग्राउंडवरती बेलवर त्यांची जेव्हा सुटका करण्यात आली त्याच्यानंतर नवाब मलिक पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात जाऊन पोहोचले. आणि त्याच्यानंतर हा प्रश्न पुढे यायला सुरुवात झाली की नवाब मलिक नक्की कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या गटाचे आहेत. तोपर्यंत नवाब मलिक यांनी कुठलीच भूमिका स्पष्ट केली नव्हती. नागपूरच्या अधिवेशनामध्ये ते गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावरती 2 पाट्या लावण्यात आलेल्या होत्या. अनिल भाईदास पाटील जे पक्षाचे प्रतोद व्हीप आहेत त्यांची एक पाटी लावण्यात आलेली होती, आणि जितेंद्र आव्हाड यांचीही पाटी लावण्यात आलेली होती. दोन्ही गटांना एकच कार्यालय देण्यात आलं होतं. त्या कार्यालयामध्ये ते अनिल भाईदास पाटील यांच्याबरोबर जाऊन बसले, आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की अजित पवार गटाला नवाब मलिक यांचा पाठिंबा आहे. नवाब मलिक हे अजित पवार गटाबरोबर गेलेले आहेत. विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित राहिला, आणि त्यानंतर या गदारोळाला सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात ओपन लेटर लिहिलं, आणि त्या ओपन लेटरच्या माध्यमातून त्यांनी देश महत्त्वाचा आणि कधी कधी देशासाठी का होईना ह्या मुद्द्यांवरती भूमिका घ्यावी लागते, म्हणून अजित पवारांनी सुद्धा या बाबतीत भूमिका घ्यावी आणि नवाब मलिक यांना त्यांच्याबरोबर घेऊ नये, महायुतीबरोबर घेऊ नये अशा पद्धतीची विनंती सुद्धा त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली. आता पहिला प्रश्न हा उपस्थित राहतो की मुळात नवाब मलिक हे अजित पवारांबरोबर आहेत का. आज अजित पवारांनी या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये एक स्टेटमेंट दिलं. त्या स्टेटमेंटमध्ये अजित पवार असं म्हणाले की, ते पत्रकारांवर डाफरून असं म्हणाले की मुळात नवाब मलिक यांनी आधी ठरवलेलं नाहीये की ते कुठल्या बाजूला आहेत. त्यांचं देवेंद्र फडणवीसांचं पत्र मला मिळालेलं आहे. आधी नवाब मलिकना ठरवू दे ते कुठल्या बाजूला आहे, नंतर मग आम्ही या संदर्भामध्ये विचार करू. त्यांच्या स्टेटमेंट पूर्वी, थोड्याच वेळापूर्वी, दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे एक महत्त्वाचे नेते, मंत्री, यांनी एक स्टेटमेंट दिलं, आणि त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी मान्य केलं की नवाब मलिक हे ट्रेजरी बेंचेसवर जाऊन बसलेले आहेत, म्हणजे सरकारी बाकांवरती जाऊन बसलेले आहेत. सरकारी बाजूला ते बसलेले असल्यामुळे ते आमच्या बरोबरच आहेत. जर असं असेल तर ते कुठल्या बाजूला आहेत हा प्रश्न उपस्थित राहत नाही, अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट हे अजित पवारांच्या थोड्याच वेळापूर्वी देण्यात आलं होतं.
दिलीप वळसे पाटील यांच्या स्टेटमेंटवरती ज्यावेळेस अजित पवारांना प्रतिप्रश्न केला गेला त्यावेळेस अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे, आता ते गटाचे अध्यक्ष आहेत, पण त्यांचं म्हणणं आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यांनी असं त्याच्यावरती सांगितलं, म्हणजे अध्यक्षांनी दिलीप वळसे पाटलांच्या त्यांच्या सहकार्याच्या बोलण्यावरती असं स्टेटमेंट दिलं की प्रत्येकाला त्यांची मतं मांडण्याचा अधिकार आहे, ते काय बोललेत ह्याच्यावरती मला तुम्ही विचारू नका, मी सांगतोय की जोपर्यंत नवाब मलिक त्याबद्दल ठरवत नाहीत तोपर्यंत आम्ही काही ठरवणार नाही. आता प्रश्न हा उपस्थित येतो की देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना काय विनंती केली आहे, तर नवाब मलिक यांना तुम्ही तुमच्याबरोबर घेऊ नका, महायुतीबरोबर नवाब मलिक असणं काही बरोबर नाही, हा देशाचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये अजित पवारांची भूमिका देशाचा प्रश्न आहे म्हणून नवाब मलिक यांना आम्ही अजिबात बरोबर घेणार नाही अशी नाही आहे, तर आधी नवाब मलिक यांनी ठरवावं की ते कुठल्या बाजूला आहेत, त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर मग आम्ही या संदर्भात आमची भूमिका मांडू. प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा हीच भूमिका या संदर्भात मांडलेली आहे. प्रफुल्ल पटेलांबद्दल या व्हिडिओमध्ये मी नंतर बोलणार आहे, पण त्यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा या संदर्भामध्ये हीच भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे मुळात हा प्रश्न निर्माण होतो की नवाब मलिक कोणाबरोबर आहेत ह्याच्यापेक्षा सुद्धा अजित पवार नवाब मलिक यांना बरोबर घेणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. दुसरी गोष्ट अशी की जर ते ट्रेजरी बेंचेसवर ऑलरेडी बसत असतील आणि अजित पवारांचं त्यावरती असंही म्हणणं आहे की तो अधिकार आमचा नाही आहे, ते विधिमंडळ सचिवालय ठरवतं, विधानसभा अध्यक्ष ठरवतात, पण जोपर्यंत त्यांच्या पक्षाकडनं त्यांचं नाव जात नाही तोपर्यंत नवाब मलिक यांना ट्रेजरी बेंचवर बसण्याची परवानगी कशी काय मिळते, त्यांचं नाव तिकडे कसं काय जातं. आणि माहितीनुसार नवाब मलिक यांची जागा ही अजित पवारांच्या एक्झॅक्टली मागे आहे, म्हणजे उद्या विधानसभेचं चित्रीकरण झालं, लोकांसमोर आलं आणि नवाब मलिक विधानसभेच्या सदनामध्ये जाऊन बसायला लागले तर तिथे ते अजित पवारांच्या मागे बसलेले आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो की नवाब मलिक यांनी ही गोष्ट स्पष्ट करण्यापेक्षा अजित पवार स्वतःच ही गोष्ट स्पष्ट का नाही करत आहेत की काहीही झालं तरी नवाब मलिक यांना आम्ही बरोबर घेणार नाही. प्रश्न नंबर 2, नवाब मलिक कोणाबरोबर आहेत हे अजितदादा स्वतःच का नाही ठरवत आहेत. त्याचं कारण स्पष्ट आहे. याचं कारण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी ओपन लेटर लिहून अजित पवारांना कात्रीत पकडलेलं आहे, त्यामुळे अजित पवार यांची याबद्दलची कुठलीही भूमिका ही त्यांना प्रॉब्लेमॅटिक असू शकते. त्यांच्यासाठी हे ठरवणं फार सोपं नाही आहे, कारण यापूर्वी अजित पवार स्वतः प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इतर काही नेते हे नवाब मलिक यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. या संदर्भातली त्यांचे फोटोग्राफ्स हे त्यांनी स्वतःच ट्विट करून लोकांसमोर ठेवलेले होते. एका पद्धतीने हा क्लेम केला गेला होता की नवाब मलिक हे अजित पवारांच्या बरोबर जाणार आहेत. असं असताना आज हे ठरवताना त्यांना मुश्किल अशा करता होतंय की महायुतीमधल्या 2 इतर पक्षांनी इन्क्लुडिंग भारतीय जनता पार्टी, शिवसेना काय म्हणते याची पर्वा कदाचित अजित पवारांनी केली नसती, पण भारतीय जनता पार्टी आणि खास करून देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस अशा पद्धतीचं पत्र लिहितात आणि ते नुसतं पत्र लिहित नाहीत तर ते पत्र पब्लिक फोरमवरती ट्विटरवरती ट्विट करून सांगतात, त्यावेळेस मात्र या बाबतीमध्ये स्पष्ट काही भूमिका घेणं हे अजित पवारांसाठी मुश्किल होत चाललेलं आहे. अजित पवार तडकाफडकी निर्णय घेण्यासाठी स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत, पण या भूमिकेमध्ये मात्र अजित पवारांना स्पष्ट भूमिका घेता येत नाहीये आणि म्हणून नरोवा कुंजरोवा अशा पद्धतीची भूमिका कदाचित ते सांगायचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आधी नवाब मलिकना ठरवू दे, नवाब मलिकांनी या बाबतीत स्पष्टता दिली की त्याच्यानंतर आम्ही ठरवू, आणि जी गोष्ट आता दिसते त्याच्यानुसार नवाब मलिक ही भूमिका कधीच स्पष्ट करणार नाहीत. विधानसभा निवडणुकांमध्ये नंबर वाढवायचे असतील तर नवाब मलिक यांना बरोबर घेणं हे अजित पवारांना क्रमप्राप्त असेल, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये नवाब मलिक या संदर्भात काही भूमिका घेतील याची शक्यता नाही. आणि म्हणून अजित पवार तोपर्यंत या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका मांडायचा प्रश्न येतच नाही. नवाब मलिक अदृश्य स्वरूपात बरोबर असले तर ठीक आहे, पण दृश्य स्वरूपात बरोबर दिसून आहेत, म्हणूनच अजित पवार या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका मांडत नाहीयेत. तिसरा प्रश्न, भारतीय जनता पार्टीला नवाब मलिक यांच्याबद्दल आत्ताच प्रॉब्लेम काय, आणि हा प्रश्न अशा करता होतोय की ज्यांच्या विरुद्ध ईडीची कारवाई झालेली आहे, ज्यांना ईडीने अटक केलेली आहे, ज्यांच्या विरोधामध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने वेगवेगळे रिपोर्ट सबमिट केलेले आहेत, ज्यांची संपत्ती जप्त केलेली आहे, ज्यांच्यावरती चार्जशीट फाईल केलेली आहे, असे अनेक लोक भारतीय जनता पार्टीच्या आजूबाजूला फिरत आहेत. त्यातले काही जण शिवसेनेमध्ये आहेत, काही जण भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. काही लोकांच्या विरुद्ध ईडीने अटक न करता त्यांच्या घरांवरती धाडी टाकणं, त्यांची संपत्ती जप्त करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी घडलेल्या आहेत. पण
देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यानुसार हा प्रश्न हा देशाचा प्रश्न आहे, कारण नवाब मलिक यांच्यावरती जे आरोप लागलेले आहेत ते देशाचा द्रोही असलेल्या किंवा देशद्रोही असलेल्या दाऊद इब्राहिमच्या बहिणीशी संपर्कात राहून तिच्याशी व्यवहार केल्याचे त्यांच्यावरती आरोप लागले आहेत आणि ते इतर आरोपांपेक्षा जास्त गंभीर आहेत असा अर्थ आपण त्या पत्रातनं काढू शकतो आणि म्हणून नवाब मलिक यांना बरोबर घेणं चुकीचं आहे। आता कोणी असं म्हणेल, कारण संजय राऊतांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केले, या संदर्भामध्ये अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आणि सोशल मीडियावरती सुद्धा अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की नवाब मलिक यांच्यावरती जसे आरोप लागले तशाच पद्धतीचे आरोप हे प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल सुद्धा लागलेले होते। त्याच दिवशी प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस, ज्या दिवशी नवाब मलिकांचं हे प्रकरण गाजत होतं त्याच दिवशी सकाळी देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल एकत्र नागपूरमध्ये एअरबसच्या एका प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी एकत्र दिसत होते। प्रफुल्ल पटेल यांच्यावरती काय आरोप आहे? स्वतः भारतीय जनता पार्टीने 2019 मध्ये दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्यावरती असा आरोप लावला होता की एन्फोर्समेंट डायरेक्टरेट प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात चौकशी अशा करताय कारण प्रफुल्ल पटेल यांनी दाऊद इब्राहिमचा साथीदार असलेल्या इक्बाल मिर्ची बरोबर करार केलेला आहे। एक कन्स्ट्रक्शन कंपनी प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची असा करार होऊन इक्बाल मिर्चीला प्रफुल्ल पटेल राहतात त्या बिल्डिंगमध्ये म्हणजे सीजे हाऊसमध्ये जी प्रफुल्ल पटेल यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी त्यांना जागा देण्यात आलेली आहे। म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचे सुद्धा देशद्रोही असलेल्या दाऊद इब्राहिम गँगच्या मेंबर बरोबर संबंध आहेत अशा पद्धतीचा आरोप हा स्वतः संबित पात्रा यांनी दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन लावलेला होता। लक्षात घ्या, नवाब मलिक यांच्यावरती काय आरोप आहे तर दाऊद इब्राहिमशी संबंधी असलेल्या हसीना पारकर हिच्याबरोबर व्यवहार करणं, जमीन विकत घेणं। प्रफुल्ल पटेल यांच्यावर सुद्धा तेच आरोप आहेत। मग भारतीय जनता पार्टीला नवाब मलिक यांचाच प्रॉब्लेम का? कारण स्पष्ट आहे, कारण या आरोपामध्ये प्रफुल्ल पटेल त्यांच्यावरती आरोप पण लागले, त्यांची चौकशी पण झाली, त्यांच्या सीजे हाऊसमधली त्यांची संपत्ती एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने जप्त सुद्धा केली। इनफॅक्ट इक्बाल मिर्चीची त्याच बिल्डिंगमधले इक्बाल मिर्चीचा फ्लॅट जो त्यांना जी जागा देण्यात आलेली होती इक्बाल मिर्चीला, ती जागा ताब्यात घेऊन एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने आपलं ऑफिस सुद्धा त्या ठिकाणी उघडलेलं आहे। पण तरी सुद्धा नवाब मलिक यांच्यावरती हा प्रश्न का? त्यातले दोन मुद्दे स्पष्टपणे दिसतात। एक, नवाब मलिक यांचं प्रकरण ताजं आहे। या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस नवाब मलिक यांची अटक झाली त्याच्यानंतर नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून काढून नाही टाकलं यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं। महाविकास आघाडी सरकारवरती वेगवेगळे आरोप केलेले होते आणि असं असताना त्याच नवाब मलिक यांना ज्यांचे दाऊदशी संबंध आहेत अशा पद्धतीचे आरोप लावले गेले त्यांनाच पुन्हा एकदा अजित पवारांबरोबर बरोबर घेणं हे भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्या सहकार्यानं सुद्धा मुश्किल गेलं असतं। आणि यातनं चौथा प्रश्न निर्माण होतो की देवेंद्र फडणवीस यांनी हे ओपन लेटर त्याच्यामुळे का लिहिलं? जो भारतीय जनता पार्टीचा प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा 2 पट जास्त हा स्वतः देवेंद्र फडणवीसांचा प्रॉब्लेम आहे। कारण जे बाकी नेते आहेत की ज्यांच्यावरती ईडीच्या चौकशीचे आरोप लागलेले होते, इन्कम टॅक्सच्या चौकशीचे आरोप लागलेले होते, मनी लॉन्ड्रिंगचे आरोप लागलेले होते, दाऊदशी संबंध असल्याचे आरोप लागलेले होते, त्या सगळ्या लोकांवरती उदाहरणार्थ भावना गवळी, हसन मुश्रीफ, नंतर यशवंत जाधव, प्रताप सरनाईक, त्यानंतर स्वतः अजित पवार, या सगळ्यांच्या विरोधामध्ये प्रेस कॉन्फरन्स कोणी घेतली असेल तर ती किरीट सोमय्या यांनी घेतली होती। हे सगळे आरोप लावले कोणी होते तर किरीट सोमय्या यांनी लावलेले होते। प्रफुल्ल पटेल यांच्यावरती सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन आरोप कोणी लावले होते तर ते संबित पात्रांनी लावलेले होते। पण नवाब मलिक यांच्यावरती मात्र जेव्हा आरोप लावले गेले तेव्हा ईडीची कारवाई होण्यापूर्वी हा आरोप स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन लावला होता। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जर सगळ्यात जास्त बदनामी कोणाची झाली असती तर देवेंद्र फडणवीस यांची झाली असती। अजित पवार गटाला महायुतीमध्ये सामील करून घ्यायचा निर्णय हा भले दिल्लीचा असेल, भारतीय जनता पार्टीच्या हायकमांडचा असेल, पण तो निर्णय इम्प्लिमेंट करताना त्याचा जो पुशबॅक आहे त्या निर्णयाच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर त्या सगळ्या गोष्टी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात सहन कराव्या लागला। देवेंद्र फडणवीसांना या गोष्टींची उत्तर द्यावी लागली होती की ज्या अजित पवारांबद्दल तुम्ही सिंचन घोटाळ्याचे आरोप लावले होते त्यांच्याबरोबरच तुम्ही शपथविधी कसा करू शकता, त्यांनाच तुम्ही पुन्हा एकदा महायुतीच्या मंत्रिमंडळात कसं काय घेऊन येऊ शकता, ज्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही लावलेले होते त्यांना पुन्हा तुम्ही मंत्रिमंडळात कसं घेऊ शकता, याची सगळी उत्तरं हायकमांडला नाही तर देवेंद्र फडणवीस यांना द्यावी लागतात।
आणि नवाब मलिक यांच्या बाबतीत तर ही गोष्ट अजूनच वैयक्तिक होऊन जाते, कारण नवाब मलिक यांनी सुद्धा समीर वानखेडे आणि गँगचं प्रकरण ज्यावेळेस बाहेर काढायला सुरुवात केली होती त्याच वेळेस नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी त्यांचा एक जो व्हिडिओ आला होता त्या संदर्भात काही थेट आरोप सुद्धा लावलेले होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि थेट नवाब मलिक यांच्यावरती आरोप लावले आणि त्याच्यानंतर नवाब मलिक यांच्या विरुद्धही ईडीची कारवाई झाली होती। त्यामुळे या प्रकरणात तर देवेंद्र फडणवीस यांची स्वतःची प्रतिमा डागाळली गेली असती, त्याच्यावरती प्रश्न उपस्थित राहिले असते आणि म्हणून त्यांना जाहीररित्या ही भूमिका घेणं भाग पडलं। ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणाला विधानसभेमध्ये ट्रॅक्शन मिळत होतं, सोशल मीडियावरती ट्रॅक्शन मिळत होतं, देवेंद्र फडणवीसांना या संदर्भात भूमिका घेणं भाग होतं आणि म्हणून आता शेवटचा प्रश्न जो उभा राहतो की ज्याच्यात खरं तर नवाब मलिक यांचं काय करायचं हा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे, तो म्हणजे अजित पवार यांच्यासाठी एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का? तर हो, कारण अजित पवार यांची जी काही प्रतिमा आहे ती म्हणजे एखाद्याला अडचणीच्या काळामध्ये पाठीशी उभे राहणारे नेते म्हणून त्यांची प्रतिमा केली जाते। या मुंबई तकच्या स्टुडिओमध्ये अमोल मिटकरी यांनी ही भूमिका मांडली होती, मुंबई तकच्या चौडीवरती धनंजय मुंडे यांनी ही भूमिका मांडलेली होती। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अजित पवारांबरोबर गेलेल्या अनेक नेत्यांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस त्यांच्यावरती संकट आली, ज्यावेळेस शरद पवारांनी त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायचा प्रयत्न केला, विरोधकांच्या माऱ्याखाली त्यांना जेव्हा कॉर्नर केलं जात होतं त्यावेळेस अजित पवार त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते। पण नवाब मलिक यांच्या प्रकरणात मात्र अजित पवार यांची भूमिका थोडीशी डाबाडोल झालेली आपल्याला का बघायला मिळते? तर भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांचं ओपन लेटर आल्यानंतर जर अजित पवारांनी त्याच्या विरोधात भूमिका घेऊन नवाब मलिक यांना बरोबर घेतलं तर भारतीय जनता पार्टीचा बॅकलॅश त्यांना सहन करावा लागेल आणि दुसऱ्या बाजूला जर नवाब मलिक यांना त्यांनी बरोबर नाही घेतलं तर अजित पवार हे भारतीय जनता पार्टीसमोर शरण गेलेले आहेत, भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यानुसार त्यांना त्यांच्या पक्षाचे निर्णय घ्यावे लागतात असा एक मेसेज नुसताच त्यांच्या मतदारांमध्ये नाही तर त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जातोय की अजित पवार जे सडेतोड भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध होते, अजित पवार जे रोखठोक भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध होते, त्यांना या भूमिकेमध्ये बोटचेपी भूमिका घ्यावी लागते। भारतीय जनता पार्टीने ओपन लेटर लिहून त्यांना नवाब मलिक यांच्या बाबतीमध्ये माघार घ्यावी लागते, ओपन लेटर लिहिल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागते आणि म्हणून अजित पवारांसाठी एका बाजूला आड आणि दुसऱ्या बाजूला विहीर अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। यातनं मार्ग काढणं हे अजित पवारांसाठी फार कठीण आहे, पण खरं तर नवाब मलिक यांच्या बाबतीमध्ये जर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना म्हणजे फोन करून ही गोष्ट सांगितली असती, पब्लिक डोमेनमध्ये न जाता प्रायव्हेटली त्यांना जर काही गोष्टी सांगितल्या असत्या तर कदाचित हे प्रकरण हँडल करणं अजित पवारांसाठी सोपं गेलं असतं। पण स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं। देवेंद्र फडणवीस यांच्या इमेजवरती त्याचा कुठेतरी एक डाग लागण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ओपन भूमिका घ्यावी लागली, स्पष्ट भूमिका घ्यावी लागली। ती भूमिका घेत असताना अजित पवारांसाठी आता हा प्रॉब्लेम निर्माण झालाय। त्यामुळे नवाब मलिक हे दृश्य स्वरूपात नकोत पण अदृश्य स्वरूपात असतील तर मात्र सध्या अजित पवारांना चालतील। पण हा दृश्य अदृश्यच्या खेळमध्ये नवाब मलिक यांचं काय करायचं हा प्रश्न सध्या तरी अजित पवार गटासाठी अनुत्तरितच राहणार आहे। त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये आपल्याला लक्षात येईल की नवाब मलिक अजित पवारांसाठी आणि महायुतीसाठी अजून किती एम्बॅरसमेंट ठरतात, नवाब मलिक यांची भूमिका पुढे काय राहते आणि या भूमिकांनंतर अजित पवार स्वतः काय भूमिका घेतात यावरती आपण लक्ष ठेवूया। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि हे व्हिडिओ असे बघण्यासाठी मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात आणि बातम्या वाचण्यासाठी mumbaitak.in आमची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बातम्याही वाचू शकता। बघत रहा मुंबई तक।